माझ्या सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे की माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर कोणीतरी एकदा कमेंट करा की माझा आवाज तुमच्याबरोबर येतो आहे। आणि ही जी लिंक आहे ती लिंक एकदा सर्वांना, ही जी लिंक आहे ती आपल्या ग्रुपमध्ये एकदा व्हायरल करा, म्हणजे जेणेकरून सर्व आपले जे अभियोग्यताधारक आहेत ते लाईव्ह येतील आणि त्यांच्या जे काही समस्या असतील किंवा ज्या काही मागण्या असतील त्याबद्दल आपल्याला चर्चा करता येईल। तर एक 4-5 मिनटं आपण थांबूया, तोपर्यंत आवाज येतो आहे योगेश सर? धन्यवाद। हां ठीक आहे, आवाज येतो आहे। फक्त एकदा ही लिंक जी आहे ती सगळ्या ग्रुपमध्ये एकदा व्हायरल करा, म्हणजे जेणेकरून बाकीचेही आपले अभियोग्यताधारक लाईव्ह येतील आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या त्या ठिकाणी कमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी माझ्यापर्यंत येऊन जो काही त्यांच्या मनामधला संभ्रम असेल किंवा ज्या काही त्यांचे प्रश्न असतील त्या प्रश्नाचे उत्तर मला या ठिकाणी देता येतील। सर्वांचं या ठिकाणी स्वागत। विजयकुमार निंबाळकर सर धन्यवाद सर। अन्नदाते सर नमस्कार। विनोद सर नमस्कार। साऊंड ओके ओके। सतीश सर नमस्कार। भूषण सर आवाज येतोय, थँक्यू। नमस्कार गोरे सर। रुपेश सर नमस्कार नमस्कार। संजू सर आवाज येत आहे, थँक्यू माहिती दिल्याबद्दल। एक वेळेस ही जी लिंक आहे ऑनलाईनची एकदा सर्व ग्रुपला एकदा सेंड करा, आपल्या टेलिग्राम ग्रुपला सेंड करा, म्हणजे बाकीचे अभियोग्यताधारक लाईव्ह येतील आणि मला त्यांच्याशी चर्चा करता येईल, म्हणजे आपल्याला आपल्या ज्या काही समस्या आहेत, आपले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती आपल्याला या ठिकाणी चर्चा करता येईल। दीपक सर नमस्कार। अपंग उमेदवाराची वेगळी यादी प्रसिद्ध करा, किरण सर। सूरज शिंगोले सर नमस्कार गुरुजी। गिरधर सर नमस्कार। संदीप सर नमस्कार। खान अर्शद खान हाय। विनोद सर नमस्कार। सागर सर नमस्कार। आवाज हळू येतोय, ओके। सुमित सर नमस्कार। जोरात बोलू रुपेश सर? ठीक आहे, जोरात बोलतो। ठीक आहे, मला वाटतं आता आवाज येत असेल। माझा आवाज आता व्यवस्थित येतोय ना? रुपेश सर सांगा, आवाज येतोय का जोरात? कमी आवाज येतोय? आवाज येत नाही का माझा? रुपेश सर एकदा सांगा मला। अध्यक्ष काय, गुड इव्हनिंग अध्यक्ष ना, गुड इव्हनिंग सर, बाळू सर आवाज येतोय का? हां ठीक आहे। या ठिकाणी मला वाटतं आपली लिंक सर्व ग्रुपवरती व्हायरल झालेली आहे, ठीक आहे। बाकी जे काही ग्रुप असतील त्याही ग्रुपला सेंड करा, म्हणजे बाकीचे या ठिकाणी आपल्या सहभागी फेसबुक लाईव्हमध्ये सहभागी होतील। अनेक दिवसापासून फेसबुक लाईव्ह त्या ठिकाणी आलेलो नव्हतो, परंतु गेल्या 5-6 दिवसामध्ये अनेक मुलांनी मेसेज कॉलद्वारे किंवा ग्रुपवरती की मग सर लाईव्ह येऊन आम्हाला काहीतरी म्हणजे शिक्षक भरतीमध्ये जे सध्या सुरू आहे, सध्या कुठल्या याद्या रखडलेल्या आहेत, सध्याची काय परिस्थिती आहे ही जाणून घेण्यासाठी अनेकांनी त्या ठिकाणी ग्रुपवरती किंवा मेसेज कॉलद्वारे या ठिकाणी मला गेल्या 5-6 दिवसापासून त्यांच्यासारखे कॉल चालू होते। तर आज या ठिकाणी फेसबुक लाईव्ह येऊन जे काही आपल्या समस्या आहेत किंवा जे काही आज शिक्षक भरतीमध्ये घडते या संदर्भामध्ये मी तर सांगणारच आहे, परंतु सध्या बेरोजगारी हा खूप महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे। अनेक भरत्या या ठिकाणी झाल्यात, परंतु जर बघायचं झालं तर मागच्या MPSCमध्ये पण बघा तुम्ही 17-18 जे काही दरवर्षी या ठिकाणी भरत्या होतात त्याचे रिझल्ट लागतात, परंतु नियुक्ती देण्यासाठी प्रत्येक वेळा विद्यार्थ्यांना रस्त्यावरती यावं लागते। म्हणजे आज युवकांची जी काही
गेल्या 2-3 वर्षापासून जर आपण बघितलं की आम्हाला असं वाटलं होतं की महाविकास आघाडी आल्यानंतर कुठंतरी त्या ठिकाणी रोजगार प्राप्त होईल, भरती प्रक्रिया वेळोवेळी होतील, निकाल वेळेवरती लागतील, नियुक्तपत्र वेळेवरती देतील, परंतु असं होत नाही। गेल्या कित्येक वर्षापासून नवीन परीक्षा होतात आणि त्याच्या नियुक्तीसाठी 2-2, 3-3, 4-4 वर्ष हे विद्यार्थ्यांना संघर्ष या ठिकाणी करावा लागतो। तो संघर्ष आज बघायचं झालं तर आपल्या शिक्षक भरतीच्या वाट्याला सुद्धा आला आहे। गेल्या 4 वर्ष झालेत, आज 2017 आपली शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाली, परंतु आज फक्त अर्धवट ही जी काही भरती प्रक्रिया ती फक्त आज अर्धवट भरती प्रक्रिया आपल्या राहिलेली आहे। म्हणजे 6000 जागा या ठिकाणी भरल्या गेल्यात, 6000 जागा अजून सुद्धा बाकी आहेत। म्हणजे 4 वर्षामध्ये ही भरती प्रक्रिया अजून सुद्धा पूर्ण झाली नाही। मग याच्यामध्ये नेमके कारण काय अडचणी येत आहे, काय सरकारचीच मानसिकता या ठिकाणी भरण्याची नाही आहे किंवा विद्यार्थ्यांना असंच खेळवत ठेवण्याची त्यांची मानसिकता आहे किंवा त्यांचं धोरण आहे। या सर्व गोष्टीवरती आपल्याला सर्वांना एकदा विचार करावा लागणार आहे, कारण आपण जर या ठिकाणी एकत्र येऊन त्यांच्या विरोधाला त्यांच्या मानसिकतेच्या विरोधामध्ये जर आपण संघर्ष केला नाही तर निश्चित सांगतो ही भरती प्रक्रिया अशीच रेंगाळत राहील, अशीच पुढे जात राहील। या ठिकाणी आपल्याला कुठेतरी एक व्यापक स्वरूपामध्ये एकत्र येणं गरजेचं आहे। म्हणजे ही लढाई फक्त आत्ताची 2017ची जी काही भरती प्रक्रिया झालेली आहे त्या भरती प्रक्रियाला जे काही उमेदवार या ठिकाणी उपलब्ध झाले किंवा ज्यांनी परीक्षा दिली या लोकांसाठी हा संघर्ष नाही आहे, तर ज्यांनी अभियोग्यता दिली नसेल, ज्यांनी TET पास झाली नसेल किंवा जे DED BED आताही करत असतील या सर्व लोकांसाठी आपली संघटनेच्या माध्यमातून हा लढा तेवढाच महत्त्वाचा आहे। कारण पवित्र पोर्टल जर राहिलं तरच भविष्यामध्ये शिक्षक भरती होईल। आणि आता मध्येच कॉल आलेला, हे जे काही बेरोजगार असतील त्या सर्व बेरोजगारांना या ठिकाणी कुठेतरी न्याय मिळेल, परंतु काय होतं आपण कुठेतरी कमी पडतो। कारण प्रत्येकाला असं वाटतं की संघटना लढते, संघटना करेल, परंतु संघटना ज्यावेळी करते त्यावेळेस सर्वजण आपण उमेदवार त्या ठिकाणी त्या संघटनेला साथ देतो। मला तेच सांगायचं आहे की आत्ता आपल्या सर्वांना एकत्र येऊन या व्यवस्थेविरोधात लढावं लागेल। मला एक गोष्ट सांगताना थोडंसं म्हणजे हे वाटतं, मागचे जे काही शिक्षण मंत्री होते ना, आत्ताच्या शिक्षण मंत्र्यामधला जर फरक बघायचा झाला तर आत्ताच्या शिक्षण मंत्र्याला काहीच देणं घेणं नाही असं या ठिकाणी मला आता अनेक भेटीमधून ते जाणवायला लागले। शिक्षण मंत्र्याला एखादा मुद्दा सांगितला वर्षा गायकवाड यांना तर ते म्हणतात आमचं काम आहे आम्ही। या ठिकाणी कुठेतरी आपल्याला त्यांची जी काही मानसिकता आहे ती मानसिकता आता बदलणं गरजेचं आहे। बघा 196 लोकांची यादी लागली, त्यानंतर त्यांना मागच्या भेटीमध्ये आयुक्त साहेबांना सांगितलं की जे काही 196 लोक लागलेत रयत आणि स्वामीमध्ये तर त्यांची व्हेरिफिकेशन होण्याचं बाकी होतं। त्यांचं व्हेरिफिकेशनसाठी मी आयुक्त साहेबांशी बोललो तर मला वाटतं स्वामी संस्थेला व्हेरिफिकेशनची डेट आलेली आहे, रयतला सुद्धा लवकरच डेट येईल आणि जे काही 196 उमेदवार निवडले गेले त्या निवडलेल्या उमेदवारांचं लवकरच व्हेरिफिकेशन होऊन त्यांनाही नियुक्तीची ऑर्डर देण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्नशील आहोत आणि ते नक्कीच लवकरच ते सुद्धा त्या ठिकाणी ऑर्डर त्यांना मिळेल। तो विषय 196 उमेदवारांची जी यादी लागली त्या संदर्भातला होता। त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ती ब्रिज कोर्सच्या संदर्भामध्ये औरंगाबाद खंडपीठात अनेक वर्षापासून जी याचिका सुरू होते त्यामध्ये सध्या कोर्टामध्ये शासनाने रिव्ह्यू दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये दाखल करायचं होतं ते ॲफिडेव्हिट सुद्धा नुकतंच राज्य सरकारने शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून दाखल करण्यात आले आणि आपल्या संघटनेने सुद्धा त्या ठिकाणी ॲफिडेव्हिट दाखल करून जी काही विद्यार्थ्यांची भूमिका होती ती विद्यार्थ्यांची भूमिका मांडण्यासाठी आपण सुद्धा संघटनेच्या माध्यमातून इंटरव्हेशन त्या ठिकाणी दाखल केलेलं आहे आणि तिथे सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांची जी काही भूमिका आहे ती भूमिका त्या ठिकाणी आपण तिथे मांडूया। आणि नक्कीच सांगतो की हा जो निकाल आहे इंटरव्हेशन आपण जे दाखल केलं आहे ब्रिज कोर्सच्या संदर्भातला तो सुद्धा निश्चित आपल्याच बाजूने येईल या ठिकाणी एवढी ग्वाही मी देतो, कारण त्या पद्धतीनं आपण ते ॲफिडेव्हिट तयार करून कोर्टामध्ये सादर केलं आहे। पुढच्या एका हप्त्यामध्ये मी आत्ताच
राजेश शिंदे सरांशी बोललो आहे आणि संबंधित जे सरकारी वकील त्या वकिलांशी बोललो आहे. त्यांनी सांगितलं की पुढच्या हप्त्यामध्ये ब्रिज कोर्सची जी तारीख आहे ती तारीख त्या ठिकाणी मिळेल आणि त्या ठिकाणी ब्रिज कोर्सचा जो काही निकाल आहे ते त्या ठिकाणी लागू शकतो. कारण तारीख पुढच्या हप्त्यामध्ये सोमवारनंतर त्या ठिकाणी. हॅलो मित्रांनो, कॉल येत असल्यामुळं मध्येच डिस्कनेक्ट होतो. ठीक आहे, त्या ठिकाणी मी सरकारी वकिलांशी बोललो तर पुढच्या हप्त्यामध्ये आपली ब्रिज कोर्सचा निकाल त्या ठिकाणी येण्याची शक्यता म्हणजे निकाल त्या ठिकाणी तारीख आपली बोर्डावरती येईल. दुसरं महत्त्वाची आहे की माजी सैनिकच्या संदर्भामध्ये कक्षा अधिकारी यांनी आयुक्त साहेबांना एक पत्र पाठवलं आहे. त्याच्यामध्ये दिलं की पवित्र प्रणाली अंतर्गत माजी सैनिक या समांतर आरक्षणाच्या प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदे भरती वर्षानंतर वर्षभर रिक्त ठेवण्याबाबत असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता भरती प्रक्रिया 9 ऑगस्ट 2019ला आपली एक लिस्ट लागलेली होती. त्यानंतर 1-2 लिस्ट त्या ठिकाणी लागलेल्या आहेत. आता नेमकी पूर्ण भरती झाल्यानंतर 1 वर्ष ते पकडणार आहेत का भरती स्टार्ट त्या ठिकाणी पहिली यादी लागल्यानंतरची 1 वर्ष पकडणार, त्यामध्ये आपलं संभ्रम आहे. तर ते सुद्धा आता आयुक्त साहेबांकडे आपण बसून तो जो काही माजी सैनिकचा विषय तो विषय त्या ठिकाणी आपल्याला सोडवणं गरजेचं आहे. त्या संदर्भात लवकरच आपण बच्चू भाऊ कडू यांची पण भेट घेणार आहेत. कारण तो विषय त्यांनी सुद्धा माजी सैनिकच्या जागा त्यांनी जे काही माजी सैनिकचे जे काही संघटना होत्या त्या संघटना त्यांना भेटून त्यांनी त्या जागा अडवून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे त्यासुद्धा जागा मिळवण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून लवकरच आपण प्रयत्न करणार आहोत. म्हणजे माजी सैनिकचा विषयसुद्धा आता ब्रिज कोर्सचा निकाल येईपर्यंत 1 ते 5च्या ज्या जागा आहेत त्या जागा पोर्टलला येणार नाहीत साहजिकच. त्यामुळं न्यायालयीन लढाई जी आहे ती न्यायालयीन लढाई आपण कोर्टाच्या माध्यमातून त्या ठिकाणी लढतोय. परंतु माजी सैनिकच्या ज्या जागा आहेत त्या जागासाठी सुद्धा आपण मंत्रालय स्तरावरती पाठपुरावा करू. लवकर आयुक्त साहेबांची भेट घेऊन त्यांना सुद्धा या जागेवरती काहीतरी तोडगा काढण्यासंदर्भामध्ये आपण विनंती त्या ठिकाणी करतोय. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या दोन विषय झाले. तिसरा विषय असा आहे की सर्वात महत्त्वाचा विषय, आम्ही ज्यावेळेस मुंबईमध्ये गेलो परवाच्या दिवशी GADला मी भेट दिली. सामान्य प्रशासनाकडे SCBCच्या संदर्भामध्ये एक फाईल पुटअप झालेली, ऑलरेडी 2 वेळेस फाईल गेलेली होती. परंतु त्यानंतर त्या निगेटिव्ह रिमार्क 2 वेळेस त्या फाईलवरती आले. परवा 3 दिवसाआधी परत ती फाईल GADला पाठवण्यात आली. परंतु GADला गेल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी मी तिथले जे अवर सचिव आहेत कांदळे सर त्यांच्याशी मी भेटलो, उपसचिव यांच्याशी मी भेटलो. परंतु ज्यावेळेस मी त्यांना या ठिकाणी म्हटलं की सर आम्हाला आमची जी काही भरती प्रक्रिया आहे 3 वर्षापासून रखडलेली आहे आणि सामान्य प्रशासनाचा GR आहे. आता सामान्य प्रशासनाने एक कॉमनली GR काढला की SCBCच्या ज्या जागा आहेत त्या जागा पूर्णपणे खुल्या प्रवर्गाला कन्वर्ट करायच्या. म्हणजे आरक्षण सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय झाला त्या निर्णयानुसार सामान्य प्रशासनाने सर्व विभागासाठी जो GR काढण्यात आलेला आहे की ज्यानुसार SCBCच्या ज्या जागा होत्या त्या पूर्ण जागा खुल्या प्रवर्गाला कन्वर्ट करण्यासंदर्भात त्यावेळेस मी त्यांना बोललो की सर असा सामान्य प्रशासनाचा GR आहे की सर्व जागा ह्या खुल्या प्रवर्गाला कन्वर्ट होतील. परंतु मग आता आम्हाला विशेष भरती आम्हाला तुमच्याकडे परवानगीची गरज काय, कारण यानुसार तुम्ही आम्हाला परवानगी देणं गरजेचं होतं शालेय शिक्षण विभागाला. तर त्यांनी सांगितलं की ह्या किती जागा आहेत, ह्या जागेला परवानगी नाही आहे, भरती आणि या भरती प्रक्रियेवरती बंदी असल्यामुळे त्या तुम्हाला कॅबिनेटची परवानगी घ्यावी लागेल. मग आता मला हा प्रश्न पडतो की ज्यावेळेस कविता तोंडे मॅडम कक्षा अधिकारी यांनी एक पत्र काढलं होतं आणि त्यामध्ये स्पष्ट दिलं होतं की पवित्र पोर्टलला या शिक्षक भरतीमधून वगळण्यात आलेलं आहे. मी ते पत्र त्यांना दाखवलं आणि सांगितलं की कॅबिनेटमध्ये ऑलरेडी हा विषय गेलेला होता, अजितदादांकडे हा विषय गेला, त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमचे पदं भरा. मी त्यांना ते पत्रसुद्धा दाखवलं की आम्हाला कुठल्याही प्रकारचा अडथळा अर्थ विभागाकडनं नाही किंवा कॅबिनेटकडनं नाही. मग तो नसताना सुद्धा अजून कॅबिनेटची आम्हाला परवानगी का घ्यायची आहे. आणि या परवानगीमुळं आपल्या जे काही संस्थेच्या जागा आहेत त्या पूर्णपणे संस्थेच्या जागा राहिलेल्या आहेत. म्हणजे जवळपास 3-3.5 हजार जागा जी यादी लागणार होती ती यादी फक्त ह्या एका निर्णयामुळं रखडलेली आहे. म्हणजे जे काही निर्णय ते निर्णय सामान्य प्रशासनानं SCBC संदर्भात घेतलेला असताना सुद्धा अशा चुकीच्या पद्धतीनं जे त्या ठिकाणी निर्णय सामान्य प्रशासन घेत असेल तर कुठेतरी आपल्याला एकत्र येऊन त्यांच्या विरोधामध्ये हे जे काही
त्यांची भूमिका आहे, तर त्याला आपल्याला विरोध करणं गरजेचं आहे. ते लवकरच मला वाटतं एक 2-3 दिवसामध्ये परत एकदा सामान्य प्रशासनाकडे जाऊन त्यांना ते पाठपुरावा करू. जर ते ऐकत नसतील तर मी मागच्या वेळेसही सांगितलं होतं की यापूर्वी संघटनेनं अनेक आंदोलन केलेत. औरंगाबाद ते मुंबई 17 दिवस आम्ही पायी दिंडी त्या ठिकाणी काढली होती. 17 दिवस आमचे जे काही सहकारी होते त्या सहकार्याच्या माध्यमातून आम्ही 17 दिवस पायी दिंडी काढून आमच्या पायाला फोड आले. तोपर्यंत आम्ही कोविडची सिच्युएशन असताना, एवढी पॅन्डेमिक सिच्युएशन असताना सुद्धा आम्ही 17 दिवस त्या ठिकाणी पायी दिंडी आंदोलन केलं. त्याच्या आधीसुद्धा पहिली यादी लावण्यासाठी आम्ही जवळपास 13 दिवस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर बेमुदत आमरण उपोषण आमच्या सहकाऱ्यांनी केलं आणि त्यानुसारच त्या ठिकाणी आम्हाला ते याद्या लागल्या किंवा आम्हाला परवानगी मिळाली. आता मला वाटतं की आत्तापर्यंत आपण अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं आक्रमक आंदोलनं केलेत, परंतु यावेळी मला वाटतं की याहीपेक्षा आक्रमक आंदोलनाची गरज आहे. कारण सध्याचे जे काही शिक्षण मंत्री आहेत ते शिक्षण मंत्री अकार्यक्षम शिक्षण मंत्री आहेत. मला असं वाटतं प्रत्येक वेळेस त्यांना भेटल्यानंतर त्यांचं उत्तर वेगळं असतं किंवा त्यांचे कुठलेही पीएला त्याच्यामधली माहिती नाही, शिक्षण मंत्र्याला सुद्धा त्याच्यामधलं काही कळत नाही. मग यामुळं आज या ठिकाणी मी सर्व अभियोग्यताधारकांना एक आवाहन करतो की मित्रांनो, आपल्याला कुठेतरी एकत्र येण्याची गरज आहे. आणि मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आपल्याला आंदोलन करायचं आहे, परंतु पॅन्डेमिकची सिच्युएशन होती, लॉकडाऊन होतं, त्यामुळे आपल्याला कुठलाही निर्णय घेता आला नाही. परंतु आता अनलॉक झाल्यामुळं निश्चित प्रकारे आपल्याला कुठेतरी एकत्र येऊन या आंदोलनाच्या माध्यमातून बाकीचे जे काही रिक्त राहिलेले पद आहेत ते रिक्त राहिलेले पदं मिळवण्यासाठी एक अतिशय आक्रमक पद्धतीने आपल्याला आंदोलन या ठिकाणी करावं लागणार आहे. मला आज एका सकाळी सोलापूरहून एका अभियोग्यताधारकांचा कॉल आला. मला वाटतं युवराज पाटील काहीतरी नाव आहे त्यांचं, आणि त्यांनी शालेय शिक्षण मंत्र्याचे जे काही पी आहेत वर्षा गायकवाड यांचे, चंदन शिवसाहेब, त्यांना कॉल केला आणि त्यांना ही सांगितलं की गेल्या कित्येक महिन्यापासून यादी रखडलेली आहे शिक्षक भरती. नेमकी शिक्षक भरती कधी होईल ते तरी आम्हाला तारीख सांगा. तर चंदन शिवसाहेबांचं असं म्हणणं होतं की सध्या मराठा आरक्षणासंदर्भामध्ये निर्णय सुरू आहेत, अजून ते निर्णय झालेले नाही आहेत. ते निर्णय सुरू असल्यामुळं अजून आम्हाला काही रिझल्ट देता येत नाही आहे आणि नाही म्हटलं तरी अजून एखादा वर्ष ह्या भरती प्रक्रियेला जाऊ शकतो, असं त्यांचं मत होतं. म्हणजे विचार करा की जर त्यांचे OSD शालेय शिक्षण मंत्र्यांचे PA जर असं सांगत, OSD जर असं सांगत असतील की ह्या भरती प्रक्रिया मराठा आरक्षणामुळं, म्हणजे चुकीची माहिती, मराठा आरक्षणाला कुठलाही याला अडथळा नाही आहे, मराठा आरक्षणासंदर्भात जे उमेदवार या ठिकाणी पोर्टलला लॉग इन आहेत या सर्व विद्यार्थ्यांना कुठल्याही पद्धतीची अडचण नाही आहे किंवा त्यांनी अशी कुठली मागणी केलेली नसताना सुद्धा शालेय शिक्षण विभाग मुद्दामून मराठा आरक्षणाचं कारण सांगून त्यांना सांगते की ही भरती प्रक्रिया मराठा आरक्षणामुळे आम्ही थांबवली आहे आणि जोपर्यंत निकाल अजून भरती प्रक्रिया म्हणजे शासन निर्णय घेत नाही. आता नेमकं शासनाचा निकाल तरी कुठला राहिला हेही कळायला मार्ग नाही. कारण एकतर सामान्य प्रशासनाने GR काढला, सुप्रीम कोर्टानं या ठिकाणी ऑर्डर दिलेली, हे असताना सुद्धा किंवा त्यांचे जे मंत्री आहेत ते मंत्री ह्या ठिकाणी हे असं खोडसाळपणा करत आहेत. तर मला असं वाटतं की यांना आपली एकदा ताकद दाखवणं गरजेचं आहे. यावेळेचं जे काही आंदोलन असणार आहे हे आंदोलन आपण अतिशय वेगळ्या पद्धतीचं आंदोलन, मी मागच्या वेळेस ग्रुपमध्ये या ठिकाणी बोललो की आपलं आंदोलन कसं असेल. निश्चितच हे आंदोलन इतकं आक्रमक असेल आणि याची दखल अख्खा महाराष्ट्र घेईल अशा पद्धतीने आंदोलन या ठिकाणी होणार. अनेक विद्यार्थी मला फोन करतात, उमेदवार फोन करतात की सर आज आमची मानसिकता, म्हणजे कारण त्यांच्या बोलण्यामधून अक्षरशः काही मुलं रडतात, काही मुली रडतात, कारण त्यांचं एक मार्कानं संधी त्या ठिकाणी राहिलेली आहे. काही जण असे बोलतात की सर आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही, रडून सांगतात. म्हणजे आज त्यांची जी मानसिकता आहे ती मानसिकता आत्महत्या करण्या इथपर्यंत गेलेली आहे. मला असं वाटतं की कोणी जर असं आत्महत्याचं पाऊल उचलत असेल किंवा असं कॉल करत असेल तर मी त्यांना विनंती करतो की मित्रांनो, असं कुठलंही त्या ठिकाणी पाऊल न उचलता आपण आक्रमक पद्धतीने त्या ठिकाणी लढू, त्यांची जागा त्यांना दाखवू. संघटना सोबत आहे. मी या ठिकाणी एक सांगतो की संघटनेनं लक्षात ठेवा, ही
जो मुद्दा त्या ठिकाणी संघटनेनं घेतला आहे तो मुद्दा असा कधीच राहिला नाही की अपूर्ण राहिलेला आहे। प्रत्येक वेळी आपण त्या ठिकाणी मुद्दा घेतला आणि तो मुद्दा आपण पूर्ण करूनच दाखवलेला आहे। त्यामुळं रखडलेली शिक्षक भरती सुद्धा आपण पूर्ण करून दाखवू, फक्त तुम्ही साथ द्या। निश्चित तुम्हाला सांगतो, शिक्षण मंत्री असो नाही तर मुख्यमंत्री असो, आपल्या आंदोलनापुढे ते झुकतीलच। आणि अशा कुठल्याही पद्धतीचा तुम्ही जर विचार करत असाल तर ते निश्चित तुम्ही करू नका, एवढंच मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो। हे झालं जे काही संस्थेची यादीच्या संदर्भामध्ये। अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी सेकंड टेट घ्यावी अशी मागणी संघटनेकडे करतात। बरोबर आहे मित्रांनो, आता ते सुद्धा अनेक वर्षापासून बेरोजगार आहेत। अनेक वेळा आता 18, 19, 20चे TAT सुद्धा ते पास झालेले आहेत। काही जण एजबार होण्याच्या मार्गावरती आहेत, काहीला पवित्र पोर्टलमध्ये भरती व्हावी, ज्यावेळेस भरती निघाली त्यांना संधी मिळाली नाही, त्यांना परीक्षा देता नाही आली। अशा अनेक मुलं आहेत की त्यांना आता सेकंड टेट हवी आहे, सेकंड भरती हवी आहे। अनेक जागा त्या ठिकाणी रिक्त आहेत महाराष्ट्रामध्ये, भरपूर जागा रिक्त आहेत महाराष्ट्रामध्ये। अनेक संस्थेमध्ये जागा रिक्त आहेत, अनेक संस्था बॅकडेट अप्रूव्हल काढताय, अनेक शालार्थ ID। तुम्ही जर प्रत्येकाने जर आपल्या शिक्षण अधिकाऱ्याकडे माहिती घेतली तर अनेक बॅकडेट अप्रूव्हलसाठी, शालार्थ ID साठी शिक्षण अधिकारी कार्यालयामध्ये अनेक प्रस्ताव त्या ठिकाणी पडून आहेत। उपसंचालक कार्यालयामध्ये शालार्थ ID साठी त्या ठिकाणी प्रस्ताव पडून आहेत। म्हणजे संस्थेच्या ज्या काही जागा आहेत त्या जागा पवित्रला यायच्या होत्या, त्या जागा कुठेतरी हे लोक बॅकडेट अप्रूव्हल न भरताय, पैसे घेऊन भरताय। जर ह्या जागा अशाही भरल्या जात आहेत, मग या जागा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आला तर कुठेतरी जे गुणवत्ताधारक आहेत त्या गुणवत्ताधारकांना त्या ठिकाणी संधी मिळेल आणि रोजगाराची संधी सुद्धा प्राप्त होईल। तर हे सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हे आपल्याला कुठेतरी आता थांबवणं गरजेचं आहे। अनेक जे पेपर आहेत त्या पेपरमध्ये जाहिराती येतात, अनेक पेपरमध्ये जाहिराती येतात की इथे 20% जागा आहे, इथे 40% जागा आहे, इथे 60% जागा आहे, अनुदानित जागा आहे, त्या ठिकाणी भरती प्रक्रिया राबवली जात आहे। म्हणजे विचार करा की ह्या ज्या जाहिराती येत आहेत त्या सर्रास बेकायदेशीर जाहिराती आहेत। म्हणजे त्यांना पवित्रमध्येच येणं गरजेचं असताना सुद्धा अशा पद्धतीने जाहिरात देते आणि त्या ठिकाणी शिक्षण विभाग डोळे झाक करते। म्हणजे ही एक आश्चर्याची बाब आहे। हे सुद्धा कुठेतरी ही गोष्ट आपली थांबली पाहिजे। ज्या ठिकाणी अशा जाहिराती येत असतील त्या जाहिरातीची एक प्रत शिक्षणाधिकाऱ्यांना तक्रार करा, उपसंचालकाला तक्रार करा आणि आयुक्त कार्यालयाला तक्रार करा की अशा पद्धतीने ह्या जागा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरायला हव्यात, परंतु ह्या अशा पद्धतीने भरतायत। तर अशा प्रत्येकाने एक जर साधी तक्रार जरी दिली आणि त्याची OC जरी तुमच्यापर्यंत ठेवली तर निश्चित आपण त्यासुद्धा जागा त्या ठिकाणी थांबवू शकतो। हा विषय झाला। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं की गेल्या 3-4 दिवसाआधी एक TATचा संदर्भात निकाल लागलेला होता, मला वाटतं सर्वांना माहिती आहे। 2013 नंतर जे काही बेकायदेशीर भरती झाली TATची, ते TATची भरती जवळपास 7-8 हजारच्या वरती जागा आहेत त्या TAT अपात्र लोकांच्या। कोर्टाने त्या ठिकाणी निर्णय दिला की 31 मार्च 2019 पर्यंत जे TAT पास आहेत त्या लोकांना सेवेत संधी मिळेल आणि त्याच्या पुढचे जे लोक असतील त्यांना बडतर्फ करण्यात यावं असं कोर्टाने सुद्धा सांगितलंय। त्यामुळं ज्या 8,000च्या वरती जागा होत्या ज्या बेकायदेशीर पद्धतीने लागलेल्या होत्या त्याला कुठंतरी आपल्या संघटनेला या ठिकाणी यश मिळाले। आपण जे 3-4 वर्षापासून त्यांच्या विरोधात लढा दिला होता तो लढा आज आपला यशस्वी झालेला आहे। बेकायदेशीर जी काही भरती झालेली होती भरती आपण कुठंतरी त्या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून थांबवलेली आहे। अनेक ठिकाणी ते निकाल लागल्यानंतर अनेकांचे मला कॉल आले काही अपात्र लोकांचे की आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ, परंतु एक गोष्ट या ठिकाणी मित्रांनो मध्येच कॉल येत आहे, सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ, परंतु एक गोष्ट मी या ठिकाणी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जे अपात्र लोक आहेत जर सुप्रीम कोर्टामध्ये गेलात तर 2000 RT ॲक्ट हा 2010लाच लागलेला आहे। त्यानंतर CTET झालेली, CTET 2010 नंतर सुद्धा झालेली आहे। सुप्रीम कोर्टात जर जाणार तर आम्ही सुद्धा सुप्रीम कोर्टात जाऊ आणि आमची मागणी अशी राहील 2010 नंतर जे काही कॅन्डिडेट 2010 नंतर जे काही कॅन्डिडेट या ठिकाणी लागलेले आहेत ते सगळे अपात्र आहेत, कारण 2010चा कायदा आहे। सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की TAT अपात्राला त्या ठिकाणी बडतर्फ करावं असा निकाल आहे। त्यामुळं सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन सुद्धा यांचा फायदा होणार नाही, उलट त्यांचं नुकसान होईल।
त्यामुळं ते मी सांगू इच्छितो. आणि हे जे काही लढ्याला यश येण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी, जे काही बेरोजगार असतील, अभियोग्यताधारक असतील आणि ज्या अप्रत्यक्ष ज्यांनी त्या ठिकाणी मदत केली, मी त्या सर्वांचा संघटनेच्या वतीने आभारी आहे. आज ही लढाई आज आम्ही यशस्वी करून दाखवली. आणि 2013ची जी काही भरती प्रक्रिया या ठिकाणी झाली, तर ती कुठंतरी त्या ठिकाणी आम्हाला ते न्याय या ठिकाणी मिळाला. TETच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं. अजून आपला आदिवासी विभागामधले सुद्धा जागा आहेत, त्या रिक्त जागा आहेत. तिथे सुद्धा हजारो संख्येने जे काही टेम्पररी बेसिसचं काम करतात, तिथे रेग्युलर करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. समाज कल्याणमध्ये जागा रिक्त येतात, महानगरपालिकेमध्ये अनेक जागा रिक्त आहेत. म्हणजे जागा महाराष्ट्रामध्ये भरपूर रिक्त आहेत. त्यामुळं नवीन अभियोग्यता व्हावी यासाठी संघटनासुद्धा सकारात्मक आहे. परंतु ही जी काही रखडलेली भरती प्रक्रिया आहे, ही भरती प्रक्रिया एकदा सुरू झाली की सेकंड भरतीसाठी सुद्धा आपण या ठिकाणी लक्ष देणारच आहोत. सेकंड टेटसाठी सुद्धा बाकीचे बरेच मुद्दे त्या ठिकाणी कव्हर केलेत. मला वाटतं अजून एखादा कुठला मुद्दा राहिलेला नसावा. आता जे काही तुमचे प्रश्न असतील, मागासवर्गीयाच्या जे काही 50% पद कपात झालेली होती, तर त्या संदर्भात सांगू इच्छितो की मी आयुक्त सरांशी बोललो आणि त्या ठिकाणी मंत्रालय स्तरावरती पण पाठपुरावा केला. परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत कोर्टाचा निकाल येत नाही, हायकोर्ट निर्णय देत नाही, तोपर्यंत आम्हाला काही करता येत नाही. कारण सध्या हे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये रखडलेली हा निकाल आहे. एकदा न्यायालयानं निर्णय दिला त्यानंतरच आम्ही त्याच्यावरती कारवाई करू, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं लवकरात लवकर हे निर्णयसुद्धा याचिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी लागेल याची आशा आपण करूया. आणि त्यानंतर मागासवर्गीयाची जी 50% पदं कपात झालेली आहेत त्यावर सुद्धा आपण काम करूया. त्यानंतर 18-19 जे कॅन्डिडेट आहेत, जे ग्रॅज्युएशन झालेले आहेत सायन्सला, जे 18-19-20ला TET पास झालेले आहेत, त्यांच्यासुद्धा 2800च्या जवळपास जागा रिक्त आहेत महाराष्ट्रामध्ये. संस्थेच्यासुद्धा अनेक जागा आता भरल्या जाणार नाहीत मॅथ्स सायन्सच्या. त्याच्यामुळे ह्या जागासुद्धा या मुलांना कमीत कमी ज्यांनी पवित्र पोर्टलला लॉग इन केलेलं आहे, ज्यांनी परीक्षा दिलेली आहे आणि जे TET पास झालेले आहेत आत्ता रिसेंटमध्ये, त्यांना अपडेट करण्याची संधी त्या ठिकाणी मिळावी यासाठी सुद्धा आपण संघटनेच्या माध्यमातून निश्चितच वेळ आली तर प्रयत्न करणारच आहोत. मला वाटतं आपण आता प्रश्न उत्तर एकदा घेऊया. ज्या समस्या असतील तुम्ही ते मांडा, म्हणजे मला बाकीच्या त्या मुद्द्यावरती बोलता येईल. आपले जे काही प्रश्न असतील ते प्रश्न एकदा मांडा, सर्वांना विनंती आहे. प्रवीण सरांचं म्हणणं आहे की मुदतीनंतर पात्र झालेल्या अपात्र शिक्षण कायम केले जाते. असं होणार नाही प्रवीण सर. आपण माहिती अधिकाराखाली ती माहिती मागून त्यांच्यावर परत कारवाईसाठी पाठपुरावा करूया. विशाल दळवी सर, बरोबर आहे. शिक्षक भरती प्रक्रियेला जातीय रंग देण्याचं काम या ठिकाणी शालेय शिक्षण विभाग करत आहे. म्हणजे मला वाटतं वर्षा गायकवाड आणि त्यांचे जे काही OSD आहेत तेच करत आहेत. माजी सैनिकचे या ठिकाणी मी सांगितलं आहे. मुलाखतीच्या यादीला GADच्या परवानगीची गरज आहे. मी तो सुद्धा मुद्दा या ठिकाणी क्लिअर केला आहे. ज्यावेळेस GADकडनं पॉझिटिव्ह रिमार्क शिक्षण विभागाला जाईल त्यानंतरच मुलाखतीच्या याद्या लागतील. सेकंड टेटसाठी सुद्धा आमरण उपोषण निश्चित करू सर, काळजी करू नका. 50% पदं याच भरतीत भरावी ही मागणी आपली आहे. निकाल लागल्यानंतर आपण त्यासाठी काम करू. प्राचिका मॅडम मला सांगितले की विथ इंटरव्ह्यूची यादी जी आहे ती यादी GADची मान्यता मिळाल्यानंतरच लागेल. बालाजी सरांनी एक चांगला मुद्दा मांडला की MPSC मार्फत एज्युकेशन ऑफिसरसाठी सरळ सेवा भरती मार्फत घ्यावी आणि त्यासाठी BEd MAd अशी पात्रता असावी. चांगला मुद्दा आहे हा. आणि काही मुद्दे मला वाटतं परत रिपिटेशनमध्ये अनेक जण तेच प्रश्न त्या ठिकाणी टाकतात जे ऑलरेडी मी सगळं बोललो आहे. या व्यतिरिक्त नवीन मुद्दे टाका. मुलाखतीच्या याद्या 1 ते 5ची यादी मी सांगितलं आहे. ब्रिज कोर्स 9 ते 12, खाजगी शाळा कधी लागतील हे सर्व सांगितले मी. हे सर्व मुद्दे मांडलेत. प्रेफरन्स देण्याची गरज लागणार नाही सर.
जे काही पवित्र पोर्टलला जागा कन्वर्ट केल्या जाणार ते SCBC म्हणजे SCBCच्या ज्या जागा आहेत त्या कन्वर्ट खुल्या प्रवर्गाला होतील, परंतु नियमाने जर EWSला 20% जागा आलेल्या नसतील तर कन्वर्ट करत असताना त्या जागा त्या म्हणजे EWSला कन्वर्ट होतील आणि जिथं 20% जागा आलेल्या असतील तर त्या जागा परत खुल्याला जातील. म्हणजे जर जागा 20% नियमाप्रमाणे यावेळेस आलेल्या नसतील EWSला तर त्या जागा EWSला कन्वर्ट केल्या जातील. 20% म्हणजे तुम्ही लक्ष देऊ द्या, म्हणजे सध्या आरक्षण EWSला 10% परंतु तुम्ही म्हणता की मगर सर 20% कसं काय म्हणतात. 20% म्हणजे स्लॅब असतो टाकलेला की पहिल्या भरतीमध्ये 20% भरायच्या नंतर त्याचं ते स्लॅब वाढत जातो. तर ते 20% जो स्लॅब पहिला आहे तर 20% जागा त्या नियमानुसार जर आलेल्या नसतील तर त्यातल्या अनेक जागा ह्या EWSला ऑटोमॅटिकली कन्वर्ट होतील ज्या SCBCला आलेल्या आहेत त्या. TET अपात्र अशा तोत्या शिक्षण सेवेतून बडतर्फ करा, त्यांना घरी पाठवा. अपात्र लोकांना सेवेतून कार्य करण्यास संघटनेशी दबाव. निश्चित आपण शासन स्तरावरती वैभव सर आपला दबाव येणारच आहे. आणि आणखीन काही मुद्दे आहे का? मला वाटतं परत तेच मुद्दे. हां, मानधनवाढीचा विषय सुद्धा आहे. अनेक या ठिकाणी शालेय शिक्षण विभाग असू द्या किंवा कुठलाही विभाग असू द्या, अर्थ विभागाला सध्या मंत्रालयामध्ये रिन्युवेशनचं काम सुरू आहे. अनेक ठिकाणी ऑफिस रिन्युवेशन करताय. त्या ठिकाणी त्यांना बजेट आहे. मंत्र्यांना नवीन गाड्यासाठी घेण्यासाठी बजेट आहे. आमदारांचे पगार वेळेवर करण्यासाठी त्यांच्याकडे बजेट आहे. परंतु बीडमध्ये 2 दिवस आधी माननीय उपमुख्यमंत्री आले असता, ज्यावेळेस कोविडसाठी ज्यांनी रात्रंदिवस काम केलं, ज्या सेविका होत्या त्या सेविका आपलं मानधन त्या ठिकाणी काम केल्याचं रखडलेलं मानधन घेण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना निवेदन देण्यासाठी आलं. त्या म्हणजे कोविडसाठी आपण ज्यांना म्हणतो की त्यांना देव मांडलं की जेव्हा जे डॉक्टर असतील, जे नर्स असतील, ज्यांनी देवासारखं काम केलं, त्यांना या सत्ता आल्यानंतर म्हणजे सत्तेची धुंद चढलेल्या या लोकांना त्यांची मागण्यासुद्धा त्यांना महत्त्वाच्या वाटल्या नाही. त्यांच्यावर लाठीचार्ज करायला लावला. म्हणजे किती चुकीच्या या ठिकाणी गोष्ट आहे. असंच झालं आहे मानधनवाढीच्या संदर्भामध्ये. अनेक लोकांना ज्यांना गरज नसताना सुद्धा बळजबरी मानधनवाढ करून दिली. परंतु आमचे जे शिक्षण सेवक आहेत, जे कोविड सिच्युएशनमध्ये अनेक जण जवळपास एक्सपायर झालं कोविडमध्ये, अनेक जणे आता त्या ठिकाणी कोविडमध्ये सेवा देत आहेत, त्यांना कुठल्याही पद्धतीचा लाभ मिळत नाही. अनेक वेळा आम्ही पाठपुरावा केला. 6,000 रुपयावरती ते लोक काम करत आहेत, तरीसुद्धा मानधनवाढीसाठी यांची कुठलीही म्हणजे अर्थ विभागाची मानसिकता नाही ना मंत्र्यांची मानसिकता आहे. मला वाटतं की कुठेतरी आंदोलन करत असताना आपलं कुठेतरी चुकतं आहे. कारण आपण त्यांना सर्वांना माहिती आहे की आंदोलन करून काय करतात, आंदोलन करतात, उपोषण करतात, आंदोलन सोडतात. परंतु आंदोलन करत असताना कुठेतरी आंदोलनाची स्ट्रॅटर्जी बदलण्याची गरज आहे. कुठेतरी आंदोलनाचं जे नियोजन आपण करतो ते कुठेतरी वेगळ्या पद्धतीने आपल्याला पुढे जाण्याची गरज आहे. आणि निश्चित सांगतो की महाराष्ट्रामध्ये आत्ताचं जे काही आंदोलन असेल ते इतकं वेगळ्या पद्धतीनं असेल. ते आंदोलनाची दखल मंत्रालय तर म्हणजे शालेय शिक्षण विभाग घेईल, मंत्री घेतील, परंतु आमच्या आंदोलनामुळे त्यामुळं जर कोणी हा जर व्हिडिओ शिक्षण मंत्र्यापर्यंत गेला, मला माहिती आहे हा व्हिडिओ बरेच अधिकारी बघतात शालेय शिक्षण विभागातले, तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून हेही सांगतो की नक्कीच आमच्या बेरोजगारांची मानसिकता बघू नका. यावेळेचं आंदोलन आम्ही अशा वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. नाहक सरकारची बदनामी होईल आणि आम्ही जी मागणी केल्या ते तुम्हाला पूर्ण करावं लागेल. परंतु नाहक बदनामी करून आणि तुम्हाला जर जे परेशान करून जर तुम्हाला इच्छा असेल की आम्हाला न्याय द्यायचा तर निश्चित तुम्ही द्या. आम्ही आंदोलन कशा पद्धतीने करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सरकारलाही कळेल आणि प्रशासनालाही कळेल. GADसाठी
GADचं जे काही निर्णय आहे दीपक सर, आपण मागे मी करपाते साहेबांना उपसचिवांना भेटलो, अवर सचिवांना भेटलो, लवकर 2-3 दिवसात परत एकदा मी GADला जाणार आणि त्यांना विचारणार की काय याच्यावरती प्रोसेस झाली आहे. नसेल प्रोसेस झाली आहे तर लगेच तात्काळ आपण आंदोलनाचं नियोजन करू. मी ग्रुपमध्ये आंदोलनाचं नियोजनाचं जे काही कशा पद्धतीने आपण करणार आहोत तेही मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी संकेत गुरसाळे सरांनी एक मुद्दा मांडला आहे. संकेत सर मंत्रालयामध्ये असतात. मी संकेत सरांचं या ठिकाणी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विशेष आभार व्यक्त करतो की प्रत्येक वेळी ज्यावेळेस मंत्रालयामध्ये जायची गरज पडते त्यावेळेस संघटनेला वेळोवेळी संकेत सर मदत करतात. त्यामुळे मी संकेत गुरसाळे सरांचं या ठिकाणी या लाईव्हच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. संकेत सरचं म्हणणं आहे की जे काही 3 अपत्य झालेले शिक्षक आहेत यांच्यावरही लक्ष ठेवा. निश्चितच त्यांच्यावरही लक्ष आपल्याला या ठिकाणी ठेवता येईल आणि ते संघटनेच्या माध्यमातून आम्ही ते सुद्धा करूया. संजय चव्हाण म्हणतात BMCवर बोला. BMCचे 150 लोकांची यादी रखडलेली आहे. मी सर्व विद्यार्थ्यांना पहिलं सांगितलं की तुम्ही पूर्ण एकत्र या. 150 लोक एकत्र उमेदवार आल्यानंतर मग त्यानंतर मी तुमचं जो काही नियोजन आहे पुढचं किंवा जे काही मला करायचं आहे ते आपण ठरवून करूया. निश्चित ते सुद्धा प्रश्न तुमचा मार्गी लागेल. पण 150चे 150 उमेदवार जर संघटनेच्या एक साथ पाठीशी असतील तर तो सुद्धा मुद्दा त्या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून आपण जाहीर करू. उपोषण तारीख जाहीर करा. आझाद मैदान मुंबई. सादिक सर, शेख सर, आंदोलन आझाद मैदानात होईल असं नाही. आंदोलन कुठं होईल हे येणारा काळच सांगेल. आशिष सर म्हणतं की आपण किती ओरडलं तरी काय होत नसतं. सर ओरडलं म्हणून एवढ्या याद्या लागल्या. अजून ओरडलं तर बाकीच्या याद्या लागतील. त्यामुळे तुम्ही घरून बसून ओरडण्यापेक्षा आमच्यासोबत येऊन ओरडा, म्हणजे काम आपले लवकर होतील. अजित पाटील सर म्हणतात प्रत्येक जिल्ह्यात आपला एक अध्यक्ष असावा. अनेक जिल्ह्यामध्ये आपल्या संघटनेचा विस्तार झालेला आहे. काही जिल्ह्यात बाकी आहे तर तो सुद्धा संघटनेच्या माध्यमातून आपण करूया. निशांत भोसले सर म्हणतात संघटनेचा खूप खूप आभारी आहे की त्यांच्या पाठपुराव्यामुळे माझी निवड 9 ते 10ला 14 मेची यादी झाली. धन्यवाद सर. तुमची काय आणखीन 6000 लोकांना न्याय देण्यासाठी संघटना पाठपुरावा करत आहे. त्यांनाही आम्हाला वाटतं की तुमच्यासोबत न्याय मिळावा आणि ते सुद्धा तुमच्यासारखे त्या ठिकाणी शाळेवरती जॉईन व्हावं. भोसले सरांचेही त्या ठिकाणी अभिनंदन की जे 14 मेच्या यादीमध्ये त्यांची रयतला निवड झाली आहे. आंदोलनाचा शेड्यूल लवकरच ठरवण्यात येईल. भगवान सर. मला वाटतं जवळपास सर्व मुद्द्याला या ठिकाणी मुद्दे मी मांडले. बाकीचे कोणाचे मुद्दे आहेत का? विशाल सर म्हणतात BEd उमेदवारांना संघटना का डावलत आहे. कुठे डावलते सर? मी सुद्धा BEdच आहे. BEd आहे, DEd आहे, दोन्ही आहे. संघटना कोणालाच डावलत नाही. नियमानं ज्या गोष्टी आहेत त्याच आपण करतोय. बरं, अजून कोणाचे काही प्रश्न आहेत का? समीर सर म्हणतात संघटना नक्कीच भरती पूर्ण होईल असा विश्वास मला आहे. प्रमिला मॅडम BMCचा विषय घेणार, मी तुम्हाला सांगितलं आहे. वसती शाळेचा पण विषय आपण घेणार आहोत. वसती शाळेच्या विरोधात सुद्धा आपण लवकरच पिटिशन दाखल करणार आहोत TET अपात्रच्या संदर्भामध्ये. कारण वसती शाळेमध्ये 2015मध्ये जे काही अमेंडमेंट केलेली होती लोकसभेमध्ये त्यांना 3 चान्स दिलेले होते. ते 3 चान्स ऑलरेडी झालेले आहेत. त्यामुळे वसती शाळेचे सुद्धा अनेक हजारो शिक्षक आहेत सुद्धा आपण त्या ठिकाणी लढणार आहोत. ठीक आहे. मला असं वाटतं की पूर्ण मुद्दे या ठिकाणी मी कव्हर केले. काही मुद्दे राहिले असतील तर फास्टमध्ये परत तेच मेसेज टाकू नका. परत तेच प्रश्न मला या ठिकाणी विचारताय. आणखी दुसरा एखादा मुद्दा असेल तर त्या ठिकाणी तो मांडा. तुषार सर म्हणताय की सर काही भागात संस्था चालू पैसे घेऊन भरती करत. मी सांगितलं ना अनेक जाहिराती येत आहेत, त्यावर लक्ष ठेवून आपल्याला तक्रारी द्याव्या लागतील. अजून एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगायचा होता मित्रांनो. 2010मध्ये CET झालेली होती. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे
हे मला असं वाटतं की एकदा सर्वांनी हा मुद्दा लक्षात घ्या. 2010मध्ये CET झाली होती, त्यामध्ये काही पुनर्पडताळणीमध्ये 3132 जे कोर्टामध्ये याचिका टाकली, तर 3132 लोकांना त्या ठिकाणी नियुक्त्या द्या असं कोर्टानं सांगितलेलं होतं. आता 3132 व्यतिरिक्त म्हणजे त्या ठिकाणी जवळपास ह्या नियुक्त्या दिल्या गेल्या होत्या, परंतु 3132 व्यतिरिक्त काय झालं की आता 300 जवळपास नियुक्त्या त्यातल्या बाकी आहेत. आणि या व्यतिरिक्त सुद्धा अनेक जणांनी समांतरचं बोगस त्या ठिकाणी हे दाखवून म्हणजे भरती झाली 2010मध्ये आणि यांनी 2014मध्ये समांतरचे प्रकल्पग्रस्तचे प्रमाणपत्र काढले आणि ते प्रमाणपत्र त्या भरतीमध्ये दाखवून नियुक्त्या मिळवण्यासाठी 92 लोकांनी पूर्ण 92 जणांनी पैसे घेऊन त्या ठिकाणी जो शिवसेनेचा शिक्षक संघटनेचा जगताप म्हणून होता त्यांनी सुद्धा एक आयुक्त कार्यालयामध्ये निवेदन दिलेलं होतं. या 92 लोकांच्या विरोधामध्ये भ्रष्टाचार म्हणजे यांनी बोगस समांतरचं त्यामध्ये इन्व्हॉल्व करून हे 92 लोकांची यादी त्या ठिकाणी लावत आहे. त्या समांतरच्या लोकांनी त्यांना मॅनेज करून जगताप ते जे आता त्यांना अटक केलेली होती भ्रष्टाचार ज्या मागच्या भरतीमध्ये, तर त्यांना मॅनेज करून ज्यांनी त्यांच्या विरोधात कंप्लेंट केली त्यांनाच मॅनेज यांनी केलं नंतर. आणि त्यातले 92 उमेदवार जे आहेत ज्यांनी 2014मध्ये समांतर ॲड केलेलं आहे, त्याच्यामध्ये डायरेक्टरनं सुद्धा असं सांगितलं आहे की हे 92 लोक बोगस आहेत आणि त्याचा जो फाईल त्याची जी प्रत आहे ती प्रत शिक्षण विभागाला सुद्धा पाठवली आहे आणि त्यांना सुद्धा सांगितलं की हे बोगस आहेत. तरीसुद्धा तिथले जे काही मंत्री शिक्षण मंत्री आहेत आणि त्यांचे OSD आहेत, तर मला असं ऐकायला आलं की 2 दिवसामध्ये त्यांना नियुक्त देण्याचं त्या ठिकाणी त्यांचे कारस्थान चालू आहे त्यांना नियुक्त्या देण्यासाठी, म्हणजे जे बोगस आहेत ते. आणि त्याच्यामध्ये जे इमानदारीनं लागलेले कॅन्डिडेट आहेत त्या कॅन्डिडेटला गेल्या 11 वर्षापासून अजूनसुद्धा हे झुलवत ठेवत आहे. परंतु ज्यांनी बोगसगिरी करून ज्या 92 लोक यादी त्या ठिकाणी तयार केली त्या बोगस लोकांनी पैसे भरून शिक्षण मंत्र्याला मॅनेज करून त्यांच्या OSDला मॅनेज करून आज ते 92 लोकांची यादी त्या ठिकाणी ते डिस्प्ले करण्याची त्यांची तयारी सुरू आहे. मी हे सुद्धा सांगतो की त्या 92 लोकांचे माझ्याकडे पुरावे आहेत. निश्चित जर शिक्षण मंत्र्यांनी आणि तिथल्या शालेय शिक्षण विभागातल्या अधिकाऱ्यांना जरी यादी आणि ह्या नियुक्त्या जर दिल्या, माझ्याकडे त्याचे पूर्ण डेटा उपलब्ध आहे. संघटनेच्या वतीने तात्काळ मी कोर्टामध्ये याचिका दाखल करेन आणि जे काही बोगसपणाने तुम्ही मान्यता दिली आहे तर याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा बोगस म्हणजे तुम्ही तुमच्या पदाचा गैरव्यवहार वापर केला म्हणून शिक्षण मंत्री आणि जे आज संबंधित अधिकारी त्याला मान्यता देतील त्या सर्व उमेदवारांना त्या अधिकाऱ्यांना मी कोर्टामध्ये त्या ठिकाणी त्यांच्या विरोधामध्ये पिटिशन दाखल करेन. त्यामुळं ह्या जे काही 92 म्हणजे बेकायदेशीर लागलेले लोक आहेत त्यांच्या विरोधात सुद्धा मी आता 2-3 दिवसामध्ये निवेदन देऊन ते याद्या थांबवणार आहे. 92 लोकांच्या त्या 2010मध्ये समांतरच्या माध्यमातून ते म्हणजे या यादीमध्ये येण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. तर ते सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे विचार करा, न्यायाने जे लढत आहे त्यांना मिळत नाही, परंतु बोगसगिरी करून जे मिळत आहे ना त्यांना हे सरकार न्याय देते. म्हणजे किती बोगसगिरी चालू आहे हे सध्या मला एवढंच या ठिकाणी या मुद्द्याच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं होतं. त्यामुळं हा सुद्धा विषय सर्वांनी लक्षात ठेवा की 92 कॅन्डिडेट ज्यांच्या विरोधात आपल्याला आवाज म्हणजे उचलायचा आहे आणि हे बोगस लोक आहेत, तर त्याची सुद्धा मी डिटेल्स या ठिकाणी ग्रुपला सुद्धा शेअर करणार आहे आणि त्यांच्या विरोधात सुद्धा आपण त्या ठिकाणी आवाज उठवूया. मला असं वाटतं की मुद्दे सर्व क्लिअर झालेले आहेत. माझी मानधनवाढीचाही मी विषय घेतला, ब्रिज कोर्टच्या संदर्भात पिटिशन दाखल आहे तोही मुद्दा सांगितला. माजी सैनिकसाठी मधला मार्ग तोही विषय मी त्या ठिकाणी सांगितला. त्यानंतर मागासवर्गीयाचा जो काही विषय ती याचिका सध्या प्रलंबित आहे त्याच्यावर निकाल आल्यानंतर पुढची आपल्याला निर्णय घेता येईल तोही विषय या ठिकाणी सांगितला. जवळपास सर्व विषय मी या ठिकाणी सांगितलेले आहेत. जो एखादा विषय राहिला असेल तर निश्चित परत 2-4 दिवसानंतर मी तुम्हाला सांगेल किंवा कमेंटमध्ये असं वाटलं की हा कुठंतरी वेगळा मुद्दा होता आणि माझ्याकडनं कमेंट वाचायची राहून गेली, तो राहिला तर मी त्याला कमेंटच्या माध्यमातून त्याला उत्तर देईल. मी या ठिकाणी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि एक गोष्ट या ठिकाणी सांगतो की आंदोलनाची तयारी करा. यावेळेचं आंदोलन भूतो न भविष्यता होईल, सगळं वेगळ्या प्रकारे होईल. आणि अजून एक की सध्या सोमवारी जे काही नेट PhD धारक संघर्ष समिती आहे यांचंसुद्धा
आयुक्त कार्यालयाच्या बाहेर प्राध्यापक भरतीसाठी आंदोलन, त्यांचं बेमुदत आंदोलन आहे, त्याला आपल्या DED स्टुडंट असून त्यांचा पूर्ण सक्रिय पाठिंबा आहे. जो कोणी पुण्यामध्ये असेल त्यांनीसुद्धा शिक्षण आयुक्त कार्यालयात सोमवारी जाऊन त्यांना पाठिंबा दर्शवा आणि ह्या लढाईमध्ये त्यांनाही साथ द्यावं एवढंच विनंती करतो. आणि आंदोलनासाठी सर्वांना या ठिकाणी मी संघटनेच्या माध्यमातून हाक देतो, परत एकदा लढाईला तयार व्हा. ही लढाई वेगळ्या पद्धतीची आहे, ही लढाई आक्रमकतेची आहे आणि अतिशय म्हणजे वेगळ्या पद्धतीनं ही लढाई असल्यामुळं ज्यावेळेस आपण उपोषण केले, पायदिंडी केली, त्याहीपेक्षा हे आंदोलन वेगळं असणार आहे. त्यामुळे या वेगळ्या आंदोलनाला परत एकदा तुम्ही सर्वांनी तयार राहा एवढीच विनंती या ठिकाणी मी करतो. आणि एवढा विश्वास नक्की देतो की जोही मुद्दा आज संघटनेनं घेतला आहे, दुबार नोकरी करणारे कॅन्डिडेट असो त्यांच्या विरोधात औरंगाबाद मुंबई खंडपीठात याचिका दाखल केली, तोही मुद्दा आम्ही त्या ठिकाणी यशस्वी लढतोय. TETचा मुद्दा लढला, यशस्वी करून दाखवला. पवित्र्याचा नागपूरमध्ये संस्थेच्या विरोधात लढलो, यशस्वी करून दाखवलं. त्यानंतर ब्रिज कोर्सचं सुद्धा इंटरव्हेन्शन केलं, तुझंही यशस्वी करून दाखवू. आतापर्यंत जिथं आंदोलन केलं ते याद्या लावण्यासाठी त्या सर्व याद्या त्या ठिकाणी लावून दाखवल्या आणि पुढची यादीसाठी परत हे आंदोलन असेल आणि पुढची सुद्धा यादी या ठिकाणी लावून दाखवल एवढा ठाम विश्वास मी या ठिकाणी तुम्हाला देतो. निश्चित सोबत राहा, सोबत एकत्र येऊन लढूया एवढंच या ठिकाणी आवाहन करतो. सर्वांना धन्यवाद देतो. धन्यवाद. सर्वांनी काळजी घ्या आणि आंदोलनाची तयारी करा. धन्यवाद.